हाय स्टुडंट, आज आपण पॉलिटीमध्ये संसद आणि विधानमंडळाशी रिलेटेड कलमे आहेत ती कंपेअर बघणार आहोत. आपण भाग 5 संघराज्याशी रिलेटेड बघितलंय, त्याच्यामधील प्रकरण 2 मधील कलम 79 ते 123 संसदेशी रिलेटेड येते आणि भाग 6 राज्यांशी रिलेटेड बघितलेला आहे. त्याच्यामधील प्रकरण 3 मधील कलम 168 ते 212 आहे ते विधानमंडळाशी रिलेटेड कलमे येतात. आता संसदेशी रिलेटेड कलम 79 आहे ते संसदेच्या रचनेशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये 89 आणि कलम 168 विधान मंडळाच्या रचनेबद्दल येते. तिथं विधानमंडळाशी रिलेटेड एक ऍडिशनल कलम आहे ते वेगळं 169 विधान परिषदेचं विसर्जन आणि निर्मितीशी रिलेटेड आहे. ते आता संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे ते राज्यसभा आणि कनिष्ठ लोकसभा येते आणि विधानमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे ते विधान परिषद आणि कनिष्ठ सभागृह विधानसभा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की संसदेशी रिलेटेड कलमेमध्ये वरिष्ठ सभागृहाशी रिलेटेड कलमे अगोदर आहेत आणि विधानमंडळाशी रिलेटेड म्हटलं तर कनिष्ठ सभागृहाशी रिलेटेड कलमे अगोदर आहेत. त्याच्यामध्ये कलम 80 येते ते राज्यसभेच्या रचनेबद्दल. त्याच्यामध्ये 89 केल्यानंतर 170 येते ते विधानसभेच्या रचनेबद्दल. कलम 81 लोकसभेच्या रचनेबद्दल आहे. कलम 171 आहे ते विधान परिषदेची रचना. कलम 82 प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना येते. कलम 83 संसदेच्या कालावधीशी रिलेटेड आहे. तसं कलम 172 आहे ते विधानमंडळाच्या कालावधीशी रिलेटेड आहे. कलम 84 संसद सदस्यांच्या पात्रतेशी रिलेटेड येते. तसं कलम 173 जे आहे ते विधानमंडळाच्या रिलेटेड सदस्यांच्या पात्रतेबद्दल येते. कलम 85 आहे ते संसद सत्र समाप्ती विसर्जनाशी रिलेटेड येते. तसं कलम 174 विधानमंडळाचे सत्र समाप्ती विसर्जनाशी रिलेटेड येते. कलम 86 राष्ट्रपतींचं सभागृहानं संबोधन अभिभाषण आणि संदेश पाठवण्याच्या हक्काबद्दल येते. तसं कलम 175 आहे ते राज्यपालांचे सभागृहांना संबोधन अभिभाषण आणि संदेश पाठवण्याच्या हक्काबद्दल येते. कलम 87 राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषणाशी रिलेटेड येते. तसं कलम 176 आहे ते राज्यपालांचं विशेष अभिभाषणाशी रिलेटेड येते. कलम 88 मंत्री महान्यायवादी यांचं सभागृहाबाबतची हक्क येतात. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की महान्यायवादी असतात का ते संघाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. मग तसे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहेत तर ते महाधिवक्ता आहेत. मग त्यांच्याशी रिलेटेड कलम येते ते कलम 177 येते ते मंत्री महाधिवक्त्यांचे सभागृहाबाबतच्या हक्काशी रिलेटेड. कलम 89 आहे ते इथं आता 89, 90, 91, 92 हे कलमे आहेत ते राज्यसभेशी रिलेटेड येतात. आणि इकडं विधानमंडळामध्ये म्हटलं तर अगोदर कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा. मग त्याच्यामध्ये 178, 179, 180 आणि 181 येतात ते विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षांबद्दल येतात. आता कलम 89 राज्यसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे सभापती उपसभापतींशी रिलेटेड आहे. कलम 90 आहे की त्यांची पदरिक्तता राजीनामा. कलम 91 त्यांच्या कर्तव्याशी रिलेटेड आहे. कलम 92 त्यांना पदावरून दूर करताना त्यांनी अध्यक्षस्थान न स्वीकारण्याशी रिलेटेड. तसे इकडे विधानमंडळाचे जे विधानसभा आहे त्याच्यामध्ये कलम 178 विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. कलम 179 विधानसभेमध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची पदरिक्तता राजीनामा पदावरून दूर करण्याबद्दल. कलम 180 आहे ते विधानसभेचे अध्यक्ष अध्यक्षांची कर्तव्य. कलम 181 आहे ते विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा विचार असताना त्यांनी अध्यक्षस्थान न स्वीकारले. कलम 93, 94, 95, 96 आहे ते लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्षांशी रिलेटेड येतात. आणि इकडे कलम 183, 84, 85 आणि कलम 182, 83, 84, 85 येतात ते इकडे विधान परिषदेचे सभापती उपसभापतीशी रिलेटेड. आता कलम 93 आहे ते लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. कलम 94 अध्यक्ष उपाध्यक्ष पदरिक्तता राजीनामा पदावरून दूर करणे. कलम 95 त्यांचे कर्तव्य येतात लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्षांचे. 96 त्यांना पदावरून दूर करण्याचा विचार असताना त्यांनी अध्यक्षस्थान न स्वीकारले. आता विधान परिषदेच्या जे सभापती उपसभापती असतात त्यांच्याशी रिलेटेड कलम 183 आहे. कलम 184 त्यांचे पदरिक्तता राजीनामा. 182 येते ते विधान परिषदेचे सभापती उपसभापती. 183 त्यांची पदरिक्तता राजीनामा. 184 त्यांची कर्तव्य आणि 185 आहे ते त्यांना पदावरून दूर करण्याचा विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षस्थान न स्वीकारले. आता कलम 97 येते ते हे सभापती उपसभापती राज्यसभेचे आणि लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्षांचे वेतन भत्त्याशी रिलेटेड येते कलम 97. तसंच कलम 186 आहे ते जे इकडे विधानसभा आणि विधान परिषदेचे जे आपण अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती त्यांचे वेतन भत्त्याशी रिलेटेड ते कलम 186.
कलम 98 संसदेच्या सचिवालयाशी रिलेटेड आहे. तसं कलम 187 आहे ते विधानमंडळाच्या सचिवालयाशी रिलेटेड आहे. कलम 99 शपथ प्रतिज्ञाशी रिलेटेड होते. तसे इकडे विधानमंडळामध्ये कलम 198 येते. कलम 100 संसदेच्या गणपूर्तीशी रिलेटेड. तसे इकडे कलम 189 विधानमंडळाच्या गणपूर्तीशी रिलेटेड आहे. कलम 101 संसदेमध्ये जागा रिक्तता. तसे 190 विधानमंडळाच्या जागा रिक्ततेशी रिलेटेड आहे. कलम 102 सदस्य अपात्रता. इकडे विधानमंडळामध्ये कलम 191 येते. 103 अपात्रतेच्या प्रश्नावरचा निर्णय इकडे विधानमंडळामध्ये कलम 192 आहे. कलम 104 शास्ती बद्दल येते. इकडे विधानमंडळाशी रिलेटेड कलम 193 येते. कलम 105 संसदेची सभागृहे सदस्य समित्यांच्या अधिकार विशेष अधिकाराशी रिलेटेड आहे. इकडे विधानमंडळाचे जे सभागृहे सदस्य समित्यांच्या अधिकार विशेष अधिकाराशी रिलेटेड आहे तिथे कलम 194 येते. देन कलम 106 आहे ते हे सगळ्या संसद सदस्यांच्या वेतन भत्त्यांशी रिलेटेड 106. तसे इकडे 195 विधानमंडळाचे सदस्यांच्या वेतन भत्त्यांशी रिलेटेड आहे. देन कलम 107 विधेयक पारित करण्याबद्दल येते. तसे इकडे विधानमंडळामध्ये 196 विधेयक पारित करण्याबद्दल. कलम 108 आहे ते संसदेच्या संयुक्त बैठकीबद्दल येते. तसे इकडे मात्र विधानमंडळाचं थोडं डिफरंट आहे. 197 निर्बंधाबद्दल येते. कलम 109 आहे ते धनविधेयक पारित करण्याची विशेष कार्यपद्धतीबद्दल येते संसदेचं. तसं 198 विधानमंडळाचं धनविधेयकाच्या धनविधेयकाची विशेष कार्यपद्धतीशी रिलेटेड होते. कलम 110 धनविधेयकाची व्याख्या. तसं विधानमंडळामध्ये कलम 199 धनविधेयकाची व्याख्या. जे तर 110 पर्यंत आपण 89 ऍड केले संसदेच्या कलमामध्ये तर विधानमंडळाशी रिलेटेड कलम येत होते. तसे 111 पासून आता 90 ऍड केलं की संसदेच्या कलमामध्ये 90 ऍड केलं की विधानमंडळाची कलम येतात. आता इथे कलम 111 आहे ते विधेयकाला अनुमतीशी रिलेटेड आहे. तसं विधानमंडळामध्ये कलम 200 आहे ते विधेयकाला अनुमतीशी रिलेटेड आहे. कलम 201 तेवढं डिफरंट आहे विधानमंडळामध्ये विचारार्थ राखून ठेवलेली विधेयक. आता कलम 112 आहे ते संसदेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे आणि इकडं विधानमंडळामध्ये 202 येते ते वार्षिक वित्तीय विवरणपत्र येते. तर 112 नंतर कलम 113 जे आहे ते संसदेमध्ये जे कार्यपद्धतीचे नियम कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल येते कलम 113. नंतर कलम 114 आहे ते विनियोजन विधेयकाबद्दल येते संसदेमध्ये. तसे विधानमंडळामध्ये 204 येते. 115 आहे ते पूरक अतिरिक्त अधिक अनुदानाबद्दल येते संसदेचं. तसे इकडं विधानमंडळाचं 205 येते. then 116 आहे ते संसदेमध्ये लेखानुदानाशी रिलेटेड येते. तसं विधानमंडळामध्ये येते ते 206 येते. देन 117 वित्तीय विधेयकाबद्दल येते संसदेचं. तसं विधानमंडळाचे येते ते 207 येते. ही अशी संसद आणि विधानमंडळाशी रिलेटेड ही महत्वाची कलमे आहेत. तर अशी आपण कंपेअरने जर कलमे लक्षात ठेवली तर कलमे लक्षात ठेवायला सोपी जातात. आणि हे एक लक्षात ठेवायचं की 79 पासून ते 110 पर्यंत आहे ते 89 ऍड केल्यानंतर संसदेच्या कलमामध्ये 89 ऍड केल्यानंतर विधानमंडळाशी रिलेटेड कलमे येतात. आणि 111 पासून 90 ऍड केल्यानंतर विधानमंडळाची कलमे येतात. आणि एक ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की संसदेच्या बाबतीत वरिष्ठ सभागृह राज्यसभेची कलमे अगोदर आहेत आणि लोकसभेची नंतर. आणि विधानमंडळाशी रिलेटेड कलमे आहेत ते अगोदर कनिष्ठ सभागृह विधानसभाचा अगोदर आहे आणि विधान परिषदेचं नंतर आहे. आणि एक 169 कलम एक वेगळा याच्यामध्ये विधान परिषदेचं विसर्जन आणि निर्मिती बद्दल आहे. आणि दुसरं म्हटलं तर इथे 108 मध्ये जसं संसदेची संयुक्त बैठक होतं तसं याच्यामध्ये ऍड केल्यानंतर 197 विधानमंडळाचं जरा डिफरंट येते निर्बंधाबद्दल. आणि 201 येते विधानमंडळाचं वेगळं विचारात राखून विधेयक. हे आहेत ती संसद आणि विधानमंडळाशी रिलेटेड कलमे आहेत. असं आपण जर कंपेअरनी लक्षात ठेवली किंवा ट्रिकनी की असं 179 पासून ते 110 पर्यंत संसदेशी रिलेटेड कलमे आहेत. त्यामध्ये 89 ऍड केल्यानंतर विधानमंडळाशी रिलेटेड कलमे येतात. आणि 111 पासून 90 ऍड केल्यानंतर संसदेच्या कलमामध्ये 90 ऍड केल्यानंतर विधानमंडळाची कलमे येतात. तर लक्षात ठेवायला सोपी जाते कारण संसद आणि विधानमंडळाशी रिलेटेड कलमे भरपूर आहेत. अशा ट्रिकसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.